केलेल्या सुरेश पाटलांनी या संबंध संस्थांच्या माध्यमातून सर्व संस्थांमध्ये इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फलित म्हणजे हे 3 पुस्तकं आहेत. ते आत्मचरित्रच आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण या चरित्रकाराने आत्मचरित्राने जे लिहिलं ते पडताळून पाहण्याची संधी नंतर नाही, याच क्षणाला मिळते आपल्याला. 3 पुस्तकामध्ये जे आत्मचरित्र लिहिलं, आत्मकथा लिहिली, आपल्या स्वतःची सुखदुःख जी मांडली, जी सहल मांडलं, त्याची बरोबर त्याची खरं खोटं जे करून पाहण्याची पद्धती, जे एक निकष म्हणून आहे, तो आपल्या ज्ञानवृत्ती ग्रंथातल्या 50 लेखकांनी तिथे पडताळून पाहिलेला आहे. आणि त्याची 3 पुस्तकाची पावती म्हणजे ज्ञानवृत्ती हा ग्रंथ आहे की एकाच वेळेला दोन्ही अंग स्वतः लेखक म्हणतो ते खरं की खोटं हे तपासण्याची मुभाही आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून 4था ग्रंथ जो आहे ज्ञानवृत्तीचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. लेखक स्वतः संबंधात काय म्हणतो आहे याला महत्व आहेच, पण त्याहीपेक्षा त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात त्यालाही महत्व आहे. सत्याच्या दोन्ही बाजू म्हणजे संस्कृतीचे संबंध भरण पोषणाची प्रक्रिया. सत्य हे दोन्ही बाजूचं, अनेक बाजूंनी सत्य समजून घेतलं पाहिजे.